नमस्कार. विधानसभा निवडणुका पार पडल्यात. काल आपल्या इकडे मतदान झालं आणि आता जे आहेत चर्चा होत आहेत विजयी उमेदवार कोण विजय होणार किंवा कुठला पक्ष बाजी मारणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्या आहेत. त्यासोबत वंचित बहुजन आघाडी काय करणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागून आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे असे काही उमेदवार आहेत ते काटेकी टक्कर देऊ शकतात किंवा मग ते नक्कीच निवडून येऊ शकतात. तर असे ते कोणते 3 मतदारसंघ आहेत, त्याला कारण काय आहे आणि ते कशामुळे निवडून येऊ शकतात हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या यादीमध्ये सर्वात अगोदर नंबर येतो अकोला पूर्व मतदारसंघाचा. या ठिकाणावरनं वंचित बहुजन आघाडीकडनं ज्ञानेश्वर सुलताने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या ठिकाणावरनं वंचित बहुजन आघाडी काटेकी टक्कर देऊ शकते किंवा मग वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणावरून नक्कीच निवडून येऊ शकतं. त्याच कारण असं की 2019च्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडीने प्रस्थापितांना चांगलाच घाम फोडण्याचं काम केलं होतं. कारण या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून हरिदास यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी जे जवळपास 75,752 मते मिळवली होती. त्यामुळे असं बोललं जातं की अकोला पूर्वमध्ये जे वंचित बहुजन आघाडी नक्कीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजय होईल किंवा त्या ठिकाणी काटेकी टक्कर देऊ शकतो. त्यानंतरचा मतदारसंघ येतो अकोट या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडीकडनं दीपक बोडके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, गेल्या वर्षीच म्हणजे 2019च्या निवडणुकांमध्ये या ठिकाणावरून वंचित बहुजन आघाडीने चांगलाच मोठा दणका प्रस्थापितांना दिला होता. वंचित बहुजन आघाडीकडनं या ठिकाणी जे आहे संतोष वसंत रहाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी जवळपास 41,326 मते मिळवली होती. तर या ठिकाणावरून जो उमेदवार विजयी झाला होता तो बीजेपीचा होता आणि त्याला जवळपास 48,000 मते मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणावरून देखील वंचित बहुजन आघाडी नक्कीच जिंकून येऊ शकते किंवा त्यांचा उमेदवार या ठिकाणी विजय होऊ शकतो असं बोललं जातं. यानंतर नंबर येतो बाळापूर या मतदारसंघाचा. कारण बाळापूर या ठिकाणी जे आहे सय्यद यांना वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु बाळापूरमध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीने 2019मध्ये जवळपास 50,555 मते मिळवली होती आणि त्यांचा उमेदवार या ठिकाणी काटेकी टक्कर देत 2 नंबरवरती राहिला होता. म्हणजे 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीने ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी जे आहे जवळपास 50,555 मते घेतली होती. त्यामुळे या 3 ठिकाणावरनं वंचित बहुजन आघाडी नक्कीच निवडून येऊ शकते असं बोललं जातं. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आणखीन असे व्हिडिओ पाहायचे असतील तर खाली कॉमेंट नक्कीच करा.